बघायचे ते बिल्ट इन एक्सेप्शन बघायचे आणि चेंड एक्सेप्शन्स काय असतात ते बघायचे. ठीक आहे, मग बघा built in exceptions काय असतात ते बघा. built in exceptions are the exceptions which are available in Java libraries. बरोबर, Java libraries ज्या तुम्हाला एक्सेप्शन्स प्रोव्हाइड करतात त्यांना म्हटलं जातं बिल्ट इन. बरोबर, मग बिल्ट इन एक्सेप्शन साठी जे क्लासेस अवेलेबल आहेत ते तुम्हाला जावा डॉट लँग पॅकेज मध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे बऱ्याचशा बिल्ट इन एक्सेप्शन्स आपण बघितल्या, त्या सगळ्या बिल्ट इन एक्सेप्शन साठी जे क्लासेस अवेलेबल आहेत ते तुम्हाला जावा डॉट लँग पॅकेज मध्ये अवेलेबल आहेत. बरोबर, की जसं नल पॉइंटर एक्सेप्शन असेल किंवा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन असेल. बरोबर, किंवा जसं अरिथमॅटिक एक्सेप्शन बघितली. बरोबर, अरिथमॅटिक एक्सेप्शन साठीचा कोड पण आपण लिहिला होता. बरोबर, मग हे सगळे जे क्लासेस आहेत बरोबर अवेलेबल जे जावा डॉट लँग पॅकेज मध्ये एक्सेप्शन साठी, बरोबर, त्यांना म्हटलं जातं बिल्ट इन एक्सेप्शन क्लासेस. बरोबर, आणि त्या ज्या एक्सेप्शन्स त्या क्लासेस थ्रू एक्सेप्शनचे जे ऑब्जेक्ट्स थ्रो केले जातील त्यांना म्हटलं जाईल बिल्ट इन एक्सेप्शन्स. म्हणजे जावा लायब्ररीमध्ये तुम्हाला ऑलरेडी बिल्ट इन एक्सेप्शन्स अवेलेबल आहेत. बरोबर, आणि त्या एक्सेप्शन साठी क्लासेस पण अवेलेबल आहेत जावा डॉट लँग पॅकेज मध्ये. मग बघा, जावा डिफाईन सेव्हरल एक्सेप्शन क्लासेस इनसाइड स्टँडर्ड पॅकेज जावा डॉट लँग. जे मी तुम्हाला सांगितलं, जावा डॉट लँग पॅकेज मध्ये तुम्हाला बरेचसे एक्सेप्शन क्लासेस अवेलेबल आहेत. बरोबर, बिल्ट इन एक्सेप्शन क्लासेस. मग बघा, दीज एक्सेप्शन्स आर सुटेबल टू एक्सप्लेन सर्टन एरर सिच्युएशन. जसं की बाबा डिवाइड बाय झिरो ही एक एक्सेप्शन आहे. ज्यावेळी आपण एखाद्या नंबरला झिरोने डिवाइड करतो त्यावेळी डिवाइड बाय झिरो ही एक्सेप्शन रेज केली जाते. आणि ती कोणत्या कॅटेगरीचे एक्सेप्शन आहे तर अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे. बरोबर, म्हणजे पर्टिक्युलर सिच्युएशन नुसार काय केलं जाईल एक्सेप्शन ऑब्जेक्ट थ्रो केले जातील. जसं की बाबा आता डिवाइड बाय झिरो डिवाइड करत होतो, जो नंबरने डिवाइड करत होतो तो झिरो होता. त्या केसमध्ये जी एक्सेप्शन थ्रो केली गेली किंवा जो एक्सेप्शन ऑब्जेक्ट थ्रो केला गेला तो तुमचा अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट थ्रो केला गेला. बरोबर, दीज एक्सेप्शन्स आर सुटेबल टू एक्सप्लेन सर्टन एरर सिच्युएशन. मग बघा, द मोस्ट जनरल ऑफ दीज एक्सेप्शन्स आर सब क्लासेस ऑफ स्टँडर्ड टाइप रन टाइम एक्सेप्शन. मग जे मोस्ट ऑफ द क्लासेस आहेत ते तुमचे एक्सेप्शन क्लासेसचे सब क्लासेस आहेत. रन टाइम एक्सेप्शन क्लासेस आहेत. बरोबर, मग बघा, सिन्स जावा डॉट लँग इज इम्प्लिसिटली इम्पोर्टेड इनटू ऑल जावा प्रोग्राम्स मोस्ट एक्सेप्शन्स डिराइव्ड फ्रॉम रन टाइम एक्सेप्शन्स आर ऑटोमॅटिकली अवेलेबल. आणि जसं की आपल्याला माहिती आहे मोस्ट ऑफ द क्लासेस जे जावा डॉट लँग पॅकेज मध्ये अवेलेबल आहे ते तुमचा कंपायलरच यूज करत असतो. बरोबर, त्यामुळं काय होतं की जावा डॉट लँग पॅकेज हे इम्प्लिसिटली तुमच्या सगळ्या प्रोग्राम मध्ये जावाच्या इम्पोर्टेड असतं. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे ते तुम्हाला एक्सप्लिसिटली इम्पोर्ट करावं लागतं का इम्पोर्ट स्टेटमेंट यूज करून. जसं की युटिल पॅकेज आपण इम्पोर्ट करत होतो, इम्पोर्ट जावा डॉट युटिल. बरोबर, तर डॉट स्टार किंवा एखादा पर्टिक्युलर स्कॅनर क्लास असेल तर इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर म्हणत होतो. पण जावा डॉट लँग पॅकेज मध्ये जे क्लासेस आहेत ते बाय डिफॉल्ट इम्पोर्टेड आहेत. का तर जावा डॉट लँग पॅकेज बाय डिफॉल्ट तुमच्या प्रोग्राम मध्ये इम्पोर्टेड आहे. ठीक आहे, मग बघा, जावा डॉट लँग पॅकेज इम्प्लिसिटली इम्पोर्टेड असल्यामुळे सगळ्या जावा प्रोग्राम्स मध्ये जे काही एक्सेप्शन क्लासेस आहेत म्हणजेच एक्सेप्शन हायरार्की आपण बघितली होती. एक्सेप्शन हायरार्की, त्या एक्सेप्शन हायरार्की मध्ये जे काही क्लासेस असतील रन टाइम एक्सेप्शन पासून डिराइव्ह केलेले हे सगळे तुमच्या प्रोग्राम मध्ये ऑटोमॅटिकली अवेलेबल असतील. ठीक आहे, मग बघा, an exception is an object that describes an exceptional condition that has occurred when executing the program. बरोबर, म्हणजेच एक्सेप्शन ऑब्जेक्ट काय करतो तर का थ्रो केला जातो तर एखादी पर्टिक्युलर ॲबनॉर्मल कंडिशन तुमच्या प्रोग्राम मध्ये जनरेट होते की ज्याच्यामध्ये ॲब्रुप्टली टर्मिनेट होत असतो. मग त्यावेळी काय केलं जातं तर एक्सेप्शन ऑब्जेक्ट तुमचा थ्रो केला जातो. आणि तो एक्सेप्शन ऑब्जेक्ट ऍक्च्युअली काय असतो एक्सेप्शन ऑब्जेक्ट तर तो डिस्क्राईब करतो की हे एक्सेप्शन कशामुळे रेज झालेली आहे, कोणत्या कंडिशनमुळे ही एक्सेप्शन रेज झालेली आहे. बरोबर, ही सगळी ऑब्जेक्ट जो थ्रो केला जाईल त्याच्यामध्ये असते. बरोबर बरोबर, मग नेक्स्ट बघा, एक्सेप्शन हँडलिंग इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग. मग एक्सेप्शन हँडलिंग कोणकोणत्या गोष्टी येतात तर पहिली गोष्ट, वेन अन एरर ऑकर्स अन ऑब्जेक्ट or exception representing this error is created and thrown in the method that caused it. म्हणजे ज्या क्षणी एखादी ॲबनॉर्मल कंडिशन प्रोग्राम मध्ये डिटेक्ट झाली किंवा एखादी एरर डिटेक्ट झाली त्या क्षणी काय केलं जाईल तुमचा एक्सेप्शन ऑब्जेक्ट जो की ऍक्च्युअल मध्ये ती पर्टिक्युलर कंडिशन डिस्क्राईब करेल असा एक्सेप्शन ऑब्जेक्ट तुमचा प्रोग्राम मध्ये थ्रो केला जाईल. म्हणजे त्या पर्टिक्युलर मेथड मध्ये ज्या मेथड मध्ये ती कंडिशन ऑकर झालेली आहे त्या मेथड मधून एक एक्सेप्शन ऑब्जेक्ट थ्रो केला जाईल. बरोबर, नेक्स्ट, that method may choose to handle the exception itself or pass it on. मग ती मेथड ज्या मेथड मध्ये एक्सेप्शन ऑब्जेक्ट रेज झालेला आहे किंवा थ्रो झालेला आहे ती एक्सेप्शन हँडल करू शकते युजिंग ट्राय कॅच ब्लॉक. त्या मेथड मध्ये तुम्ही ट्राय कॅच ब्लॉक लिहून
तुम्ही ती एक्सेप्शन हँडल करू शकता, किंवा ती मेथड काय करू शकते, ती एक्सेप्शन हँडलिंगसाठी कॉलरला देऊ शकते, की कॉलरला आपण मी बघितलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं एक्झाम्पल थ्रू, की कॉलर कशा पद्धतीने एक्सेप्शन हँडल करू शकतो. मग बघा, दॅट मेथड मे चूज टू हँडल द एक्सेप्शन इट सेल्फ और पास इट ऑन, बरोबर. आयदर वे ऍट सम पॉईंट एक्सेप्शन इज कॉट अँड प्रोसेस, बरोबर. आणि अशा पद्धतीनं ज्या मेथड मध्ये एक्सेप्शन रेज झालेली आहे ती मेथड ती हँडल करू शकते युजिंग ट्राय कॅच ब्लॉक, किंवा ती मेथड कॉलरला हँडलिंग साठी ती एक्सेप्शन देऊ शकते युजिंग थ्रोज. आपण बघितलं होतं त्या केसमध्ये कॉलर पुन्हा ट्राय कॅच ब्लॉक यूज करून ते एक्सेप्शन कॉट करून काय करू शकतो, हँडल करू शकतो. हे आपण बघितलं होतं. म्हणजेच ऍट सम पॉईंट डेफिनेटली ती एक्सेप्शन काय होणार आहे, कॅच केली जाणार आहे आणि प्रोसेस केली जाणार आहे किंवा हँडल केली जाणार आहे. नेक्स्ट बघा, मग अनचेक्ड एक्सेप्शन, रन टाइम एक्सेप्शन. मग आपण दोन प्रकारचे एक्सेप्शन बघितले होते, चेक्ड एक्सेप्शन और आणि दुसरे होते अनचेक्ड एक्सेप्शन, बरोबर. चेक्ड एक्सेप्शन म्हणजे कंपाईल टाइमला कंपायलर त्या एक्सेप्शन चेक करतो म्हणून आपण त्याला चेक एक्सेप्शन म्हणतो. आणि ज्या अनचेक्ड एक्सेप्शन असतात त्या कंपायलर चेक करत नाही कंपाईल टाइमला, आणि त्या रन टाइमला जनरेट होतात एखाद्या ॲबनॉर्मल कंडिशन, त्यांना म्हटलं जातं रन टाइम एक्सेप्शन्स. आणि रन टाइम एक्सेप्शन्स ह्या तुमच्या अनचेक टाईप का तर कंपायलर त्या चेक करत नाही. मग आता रन टाइम एक्सेप्शन कोणकोणत्या तुमच्या प्रोग्राम मध्ये जनरेट होऊ शकतात, तर काही क्लासेस तुम्हाला त्यासाठी अवेलेबल आहेत एक्सेप्शन क्लासेस रन टाइम एक्सेप्शनचे. ते कोणते आहेत, रन टाइम एक्सेप्शन पासून डिराईव्ह झालेले, तर किंवा रन टाइम एक्सेप्शनचे सब क्लासेस कोणते आहेत, तर ते तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळतं टेबलमध्ये. जसं बघा, अरिथमॅटिक एक्सेप्शन, बरोबर. अरिथमॅटिक एक्सेप्शन आपण बघितलेलं आहे, इम्प्लिमेंट पण केलेले आहे, की ज्या केसमध्ये एखाद्या नंबरला आपण डिवाइड करतो झिरोने त्यावेळी अरिथमॅटिक एक्सेप्शन थ्रो केली जाते, बरोबर. मग अरिथमॅटिक एक्सेप्शन बघा, त्याचं काय म्हणलंय, अरिथमॅटिक एरर सच ॲज डिवाइड बाय झिरो, अशा प्रकारची कंडिशन तुमच्या प्रोग्राम मध्ये आली तर जो ऑब्जेक्ट थ्रो केला जाणार तो असणार आहे अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लासचा. आणि अरिथमॅटिक एक्सेप्शन ही तुमची रन टाइम एक्सेप्शन आहे किंवा अनचेक्ड एक्सेप्शन आहे, का तर ही रन टाइमला जनरेट होते, कंपायलर ही चेक करत नाही कंपाईल टाइमला. सेम आहे बघा, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन दुसरी, बरोबर. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन कधी रेज केली जाते, तर एखादा अरे मधला एलिमेंट, एखादा इंडेक्सच्या बाहेरचा एलिमेंट तुम्ही ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करता, जसं की इंटिजर ARR ऑफ 5, म्हणजेच काय म्हणतो आपण की त्या अरे मध्ये 5 एलिमेंट आहेत, त्या केसमध्ये अरेचे इंडेक्स असतील 0 to 4, पण मी जर ARR ऑफ 6, बरोबर, की इंडेक्स अरेचा 6 लोकेशनला एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्याचा प्रयत्न केला किंवा ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तर त्या केसमध्ये अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन रेज केली जाणार आहे, बरोबर. म्हणजे अरे इंडेक्स इज आउट ऑफ बाउंड, बरोबर. मग त्यावेळी जो ऑब्जेक्ट थ्रो केला जाणार आहे तो असणार तुमच्या अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन क्लासचा. त्यानंतर अरे स्टोअर एक्सेप्शन आहे बघा, असाइनमेंट टू अन अरे एलिमेंट ऑफ अन इनकॉम्पॅटिबल टाइप, म्हणजे इंटिजरचा अरे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग ऑब्जेक्ट स्टोअर करण्याचा प्रयत्न करताय, त्या केसमध्ये दोन टाइप्स आहेत ते इनकॉम्पॅटिबल आहेत, त्यामध्ये अरे स्टोअर एक्सेप्शन तुम्हाला रेज केली जाईल, बरोबर. क्लास कास्ट एक्सेप्शन म्हणजेच इनव्हॅलिड कास्टिंग करण्याचा प्रयत्न केला, एका टाइपचा ऑब्जेक्ट दुसऱ्या टाइपच्या ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर क्लास कास्ट एक्सेप्शन, क्लासचा ऑब्जेक्ट थ्रो केला जाईल किंवा क्लास कास्ट एक्सेप्शन रेज केली जाईल किंवा थ्रो केली जाईल. त्याच्यानंतर इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन आहे बघा. इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन कधी रेज केली जाते किंवा जनरेट होते, तर इलिगल आर्ग्युमेंट यूज टू इन्वोक अ मेथड, बरोबर. म्हणजेच एखादी इलिगल आर्ग्युमेंट तुम्ही मेथडला पास केली असेल त्यावेळी इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन रेज केली जाईल, बरोबर. म्हणजे एक्सपेक्टेड आहे पास करताय स्ट्रिंग आर्ग्युमेंट टू मेथड, त्यावेळी जी एक्सेप्शन रेज केली जाईल ती इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन रेज केली जाईल. त्यानंतर इलिगल मॉनिटर स्टेट एक्सेप्शन, बरोबर. इलिगल मॉनिटर ऑपरेशन सच ॲज वेटिंग ऑन अन अनलॉक थ्रेड, म्हणजे ज्यावेळी एखाद्या अनलॉक थ्रेडवर वेटिंग केलं जाईल त्यावेळी इलिगल मॉनिटर स्टेट एक्सेप्शन रेज केली जाईल. हे मी तुम्हाला थ्रेडच्या वेळी आणखी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन, ठीक आहे, ज्यावेळी आपण थ्रेड स्टडी करू त्यावेळी, ठीक आहे. मग बघा, इलिगल स्टेट एक्सेप्शन आहे, एन्व्हायरमेंट ऑर ऍप्लिकेशन इज इन करेक्ट स्टेट, बरोबर. त्यावेळी इलिगल स्टेट एक्सेप्शन रेज केली जाईल. इलिगल थ्रेड स्टेट एक्सेप्शन, तर रिक्वेस्टेड ऑपरेशन नॉट कम्पॅटेबल विथ करंट थ्रेड स्टेट, त्यावेळी इलिगल थ्रेड स्टेट हे एक्सेप्शन थ्रो केले जाईल. इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, सम टाइप ऑफ इंडेक्स इज आउट ऑफ बाउंड, इंडेक्स आउट ऑफ बाउंड ही एक्सेप्शन थ्रो केली जाईल. त्याच्यानंतर निगेटिव्ह अरे साइज एक्सेप्शन, अरे क्रिएटेड विथ निगेटिव्ह साइज, त्यावेळी निगेटिव्ह अरे साइज एक्सेप्शन थ्रो केला जाईल, जसं की इंटिजर ARR ऑफ -5 म्हटलं मी, तर त्या केसमध्ये अरेचा जो इंडेक्स आपण देतोय तो -5 देतोय, विच इज निगेटिव्ह इंडेक्स फॉर अरे, त्यावेळी निगेटिव्ह अरे साइज एक्सेप्शन तुमचा थ्रो केला जाईल. त्याच्यानंतर नल पॉइंटर एक्सेप्शन, म्हणजेच इनव्हॅलिड यूज ऑफ नल रेफरन्स, म्हणजे नल ऑब्जेक्ट आहे, आता ऑब्जेक्ट कुठेही पॉईंट करत नाही, तो नल ऑब्जेक्ट यूज करून तुम्ही एखादी मेथड कॉल करण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये नल पॉइंटर एक्सेप्शन
हा ऑब्जेक्ट थ्रो केला जाईल किंवा नल पॉइंटर एक्सेप्शन रेज केली जाईल. त्यानंतर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, जसं की इनव्हॅलिड कन्व्हर्जन ऑफ स्ट्रिंग टू न्यूमेरिक फॉर्मॅट, अशा ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही केल्यात तर मात्र तुम्हाला नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ही एक्सेप्शन रेज केली जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची एक्सेप्शन आहे सिक्युरिटी एक्सेप्शन. बरोबर. अटेम्प्ट टू व्हायोलेट सिक्युरिटी, म्हणजेच तुमच्याकडून एखादी सिक्युरिटी व्हायोलेट करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यावेळी सिक्युरिटी एक्सेप्शन ही रेज केली जाईल. त्याच्यानंतर स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स, म्हणजेच अटेम्प्ट टू इंडेक्स आउटसाइड द बाउंड्स ऑफ स्ट्रिंग. म्हणजेच काय, तुम्ही स्ट्रिंग मध्ये 5च कॅरेक्टर आहे आणि तुम्ही स्ट्रिंग मधलं 7वं कॅरेक्टर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली स्ट्रिंग हा इज नथिंग बट अरे ऑफ कॅरेक्टर्स, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आता त्या अरे ऑफ कॅरेक्टर्स मध्ये 5 कॅरेक्टर्स आहेत. बरोबर. आणि त्या स्ट्रिंग मध्ये 5 कॅरेक्टर्स आहेत आणि जर तुम्ही 7व्या लोकेशनचं कॅरेक्टर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी मात्र स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन तुमच्यासाठी थ्रो केला जाईल. अनसपोर्टेड ऑपरेशन एक्सेप्शन, म्हणजेच अँड अनसपोर्टेड ऑपरेशन वॉज एन्काउंटर्ड, एखादं अनसपोर्टेड ऑपरेशन असेल आणि ते तुम्ही कॅरी आउट करण्याचा प्रयत्न केला त्या केसमध्ये अनसपोर्टेड ऑपरेशन एक्सेप्शन थ्रो केली. नेक्स्ट बघा मग, आता दुसऱ्या आतापर्यंत आपण जे एक्सेप्शन बघितले त्या कोणत्या होत्या बघा, अनचेक्ड एक्सेप्शन किंवा रन टाइम एक्सेप्शन, म्हणजे ज्या रन टाइमला जनरेट होतात आणि कंपायलर चेक करत नाही. आता आपल्याला दुसरा एक्सेप्शन बघा, चेक एक्सेप्शन, म्हणजे ह्या एक्सेप्शन कंपायलर तुमचा चेक करणार आहे कंपाईल टाइमला. म्हणजे दीज एक्सेप्शन्स विल बी फाउंड बाय कंपायलर ऍट कंपाईल टाइम ओनली. बरोबर. आणि कंपाईल टाइमला फाइंड आउट केल्यामुळेच तो त्यावेळी ह्या एक्सेप्शन त्याला कंपाईल टाइमला सापडतील त्यावेळी तो तुम्हाला फोर्स करेल ट्राय कॅच ब्लॉक वापरण्यासाठी. म्हणजे दीज एक्सेप्शन्स आर वेल नोन टू कंपायलर, वेल नोन टू कंपायलर. आणि कंपायलर हा कंपाईल टाइमला त्या एक्सेप्शन जर तुमच्या प्रोग्राम मध्ये ह्या कंडिशन जनरेट होत असतील तर तुम्हाला वॉर्निंग देतो आणि तुम्हाला एरर देतो आणि तुम्हाला ट्राय कॅच ब्लॉक वापरण्यासाठी सांगतो, जेणेकरून तुमचा प्रोग्रामचा जो फ्लो आहे तो डिस्टर्ब होणार नाही किंवा प्रोग्राम ॲब्रुप्टली टर्मिनेट होणार नाही आणि तो तुम्हाला ट्राय कॅच ब्लॉक यूज करून ती एक्सेप्शन हँडल करायला सांगतो. मग बघा, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. बरोबर. एखादा क्लास आहे, जसं की बाबा कंपाईल करताना आपण बऱ्याच वेळा जावा सी म्हणतो, सॉरी जावा सी कंपाईल केल्यानंतर क्लास फाईल जनरेट होतं आपल्याला माहिती आहे प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर, आणि त्याच्यानंतर जावा आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर फाईलचं नाव देतो. ऍक्च्युअल मध्ये ते क्लास फाईलचं नाव देत असतो आपण. बरोबर. प्रोग्राम रन करताना पण बऱ्याचशा वेळेला ती फाईल क्लास फाईल नसेल, जिथं तुम्ही कमांड फायर करताय ज्या लोकेशनला त्या लोकेशनला ती फाईल नसेल तर मात्र तो तुम्हाला क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन देणार आहे. बरोबर. नेक्स्ट बघा, क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन. अटेम्प्ट टू क्लोन अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट इम्प्लिमेंट द क्लोनेबल इंटरफेस. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुम्ही क्लोन करण्याचा प्रयत्न केला की जो ऍक्च्युअल मध्ये क्लोनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करत नाही तर त्या केसमध्ये क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन तुमच्यासाठी थ्रो केली जाईल. त्यानंतर अनसपोर्टेड ऑपरेशन एक्सेप्शन बघा, अँड अनसपोर्टेड ऑपरेशन वॉज एन्काउंटर्ड. बरोबर. त्याच्यानंतर इलिगल ऍक्सेस एक्सेप्शन, म्हणजे एखादा इलिगल व्हेरिएबल तुम्ही ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला की जो ऍक्च्युअल मध्ये प्रायव्हेट आहे तो दुसऱ्या क्लासमधून ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये इलिगल ऍक्सेस एक्सेप्शन थ्रो केले जाईल, जसे की ऍक्सेस टू क्लास इज डिनाइड. बरोबर. मग इन्स्टन्सिएशन एक्सेप्शन, अटेम्प्ट टू क्रिएट अँड ऑब्जेक्ट ऑफ अबस्ट्रॅक्ट क्लास ऑर इंटरफेस, म्हणजे अबस्ट्रॅक्ट क्लास किंवा इंटरफेसचा ऑब्जेक्ट आपण माहिती क्रिएट करू शकत नाही का तर त्यांचं इम्प्लिमेंटेशन कम्प्लीट नसतं. त्या केसमध्ये जर सपोज तुम्ही अबस्ट्रॅक्ट क्लास किंवा इंटरफेसचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला इन्स्टन्सिएशन एक्सेप्शन रेज होणार आहे किंवा थ्रो केली जाणार आहे. त्यानंतर इंटरप्टेड एक्सेप्शन असेल बघा, वन थ्रेड हॅज बीन इंटरप्टेड बाय अनदर थ्रेड. बरोबर. एखादा थ्रेड हा दुसऱ्या थ्रेडमुळे इंटरप्ट होतो असेल तर इंटरप्टेड एक्सेप्शन रेज केली जाईल. नो सच ए फील्ड एक्सेप्शन. बरोबर. रिक्वेस्टेड फील्ड डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे एखादं फील्ड तुम्ही ऍक्च्युअल मध्ये यूज करण्याचा प्रयत्न करताय, जसं की बाबा डेटाबेसमध्ये क्वेरी फायर केली, एखादा कॉलम तुम्ही त्या क्वेरीमध्ये लिहिताय आणि तो कॉलमच एक्झिस्टन्स मध्ये नसेल त्या टेबलमध्ये तर मात्र नो सच ए फील्ड एक्सेप्शन अशा प्रकारची एक्सेप्शन रेज केली जाऊ शकते. त्याच्यानंतर रिक्वेस्टेड मेथड डज नॉट एक्झिस्ट, त्यावेळी तुम्हाला नो सच ए मेथड एक्सेप्शन रेज केली जाईल. आणि नो सच ए फील्ड म्हणजेच काय की एखादा व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअरच केलेलं नाही. बरोबर आहे. आणि तो तुम्ही प्रिंट करण्याचा प्रयत्न करताय, एखादा व्हेरिएबल क्लासमध्ये डिक्लेअर केलं नाही आणि तो प्रिंट करण्याचा प्रयत्न करताय त्यावेळी नो सच ए फील्ड एक्सेप्शन येऊ शकते. तसंच नो सच ए मेथड एक्सेप्शन कधी येणार आहे तर एखादी मेथड तुम्ही क्लासमध्ये लिहिलेली नाही आणि ती मेथड कॉल करताय, म्हणजेच त्या केसमध्ये तुम्हाला नो सच ए मेथड एक्सेप्शन थ्रो केली जाणार आहे. ठीक आहे. मग बघा, आपल्याला नेक्स्ट बघायचं कन्सेप्ट चेंड एक्सेप्शन. मग चेंड एक्सेप्शन काय असतात तर बघा, तर चेंड एक्सेप्शन म्हणजे काय बघा, चेंड एक्सेप्शन वॉज ॲडेड टू जावा इन JDK 1.4. दिस फीचर अलाउज यू टू रिलेट वन एक्सेप्शन विथ अनदर एक्सेप्शन, दॅट इज वन एक्सेप्शन कॉज ऑफ अनदर एक्सेप्शन. म्हणजे चेंड एक्सेप्शन मध्ये काय होतं, चेंड एक्सेप्शन ऍक्च्युअली जावा किंवा JDK 1.4 म्हणजे जावाचं जे 1.4
व्हर्जन होतं त्याच्यामध्ये हे फीचर तुमचं चेंड एक्सेप्शनचं ऍड केलं गेलं, बरोबर. आणि ह्या फीचरमुळे काय फॅसिलिटी आपल्याला मिळाली तर एक एक्सेप्शन यूज करून आपण दुसरे एक्सेप्शन रिलेट करू शकत होतो. म्हणजेच काय, एक एक्सेप्शन कशामुळं ऑफर झाली किंवा ती पर्टिक्युलर कंडिशन दुसऱ्या कोणत्या कंडिशनमुळे ऑफर झाली हे आपण डिस्क्राईब करू शकतो चेंड एक्सेप्शनमुळे. जसं की एक्झाम्पल घ्या, डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन किंवा अरिथमॅटिक एक्सेप्शन आपण म्हणतो, की त्या केसमध्ये ऍक्च्युअल मध्ये काय आहे की नंबरला ज्यावेळी आपण झिरोने डिवाइड करतो त्यावेळी ती एक्सेप्शन रेज होती. कोणती? डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन, त्यालाच आपण अरिथमॅटिक एक्सेप्शन म्हणतो, बरोबर. मग त्या केसमध्ये ही अरिथमॅटिक एक्सेप्शन रेज का झाली किंवा डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन का रेज झाली, तर डिनॉमिनेटर झिरो होता. म्हणजे इनपुट आउटपुट एररमुळे हा एक्सेप्शन जनरेट झाला. म्हणजे युजरनं जो डिनॉमिनेटर आहे तो एंटर करताना त्याला व्हॅल्यू झिरो एंटर केली, ती व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये त्यानं झिरो एंटर नाही करायला पाहिजे होती. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन रेज व्हायला किंवा ती कंडिशन ऑफर व्हायला रिझन काय झालं? रिझन झालं की युजरनं जी इनपुट दिली ती रॉंग दिली. युजरने इनपुट दिली ती झिरो दिली. ऍक्च्युअल मध्ये युजरनं डिनॉमिनेटर साठी व्हॅल्यू झिरो एंटर नाही करायला पाहिजे होती, बरोबर. म्हणजेच युजरनं इनपुट रॉंग दिल्यामुळं काय झालं, तर तुमची ती एक्सेप्शन रेज झाली. कोणती एक्सेप्शन? अरिथमॅटिक एक्सेप्शन किंवा डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन रेज झाली. म्हणजेच डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन किंवा अरिथमॅटिक एक्सेप्शन रेज व्हायला कॉज का कोणती एक्सेप्शन झाली, तर इनपुट आउटपुट एरर ही कॉज आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्सेप्शनला, अरिथमॅटिक एक्सेप्शनला थ्रो व्हायला किंवा ते अरिथमॅटिक एक्सेप्शन रेज होण्यासाठी जे ऍक्च्युअल मध्ये रिझन आहे ते इनपुट आउटपुट एरर एक्सेप्शन आहे, बरोबर. इनपुट आउटपुट एरर एक्सेप्शन आहे किंवा इनपुट जे युजरनं दिलं ते चुकीचं दिल्यामुळे ती एक्सेप्शन रेज झाली. म्हणजे अरिथमॅटिक एक्सेप्शन जी रेज झाली त्यासाठी कॉज काय आहे, तर युजरनं चुकीचं इनपुट दिलं. मग अशा पद्धतीनं चेंड एक्सेप्शन मध्ये आपण काय करू शकतो की वन एक्सेप्शन डिस्क्राइब कॉज ऑफ अनदर एक्सेप्शन. म्हणजे एक एक्सेप्शन ही दुसऱ्या एक्सेप्शनचं कॉज आहे हे आपण चेंड एक्सेप्शन मध्ये दाखवू शकतो. मग मी हे तुम्हाला दाखवणार आहे प्रोग्रामॅटिकली, डोंट वरी, की बाबा एक एक्सेप्शन ही दुसऱ्या एक्सेप्शनचा कॉज कशा असते ते मी तुम्हाला प्रोग्रामॅटिकली दाखवणार आहे, डोंट वरी. मग बघा, 2 न्यू कन्स्ट्रक्टर्स अँड 2 न्यू मेथड्स वेर ऍडेड टू थ्रोएबल क्लास टू सपोर्ट चेंड एक्सेप्शन. मग चेंड एक्सेप्शन सपोर्ट करण्यासाठी तुमच्या थ्रोएबल क्लासमध्ये 2 कन्स्ट्रक्टर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. बघा, थ्रोएबल आणि त्याला पास काय केलेलं आहे, थ्रोएबल कॉज. कॉज म्हणजेच काय, थ्रो हा ऑब्जेक्ट आहे. कोणता ऑब्जेक्ट आहे की ही जी एक्सेप्शन रेज होणार आहे त्याला कोणती एक्सेप्शन कॉज आहे, की ही एक्सेप्शन रेज होण्यामागं दुसरी कोणती एक्सेप्शन आहे. म्हणजेच this particular exception is raised because of this particular exception which is passed as a argument to this throwable class constructor. ते बघणार आहे आपण. थ्रोएबल पुन्हा दुसरा एक कन्स्ट्रक्टर थ्रोएबल क्लास मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, थ्रोएबल स्ट्रिंग एसटीआर आणि थ्रोएबल क्लास. इथं मात्र तुम्ही एक मेसेज पास करू शकता की हा ऑब्जेक्ट जो आहे, कॉज नावाचा ऑब्जेक्ट आहे, तो ऍक्च्युअल मध्ये रिस्पॉन्सिबल आहे हा करंट एक्सेप्शन रेज करण्यामध्ये, बरोबर. मग तो जो ऑब्जेक्ट रिस्पॉन्सिबल आहे एक्सेप्शन रेज करण्यासाठी तो ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून आपण पास केलेला आहे थ्रोएबल क्लासच्या कन्स्ट्रक्टरला. आणि त्याच्यामध्ये आपण मेसेज पण प्रिंट करू शकतो. ऍक्च्युअल मध्ये हा थ्रोएबल चा जो ऑब्जेक्ट आहे ऍज आर्ग्युमेंट म्हणून आपण पास केलेला आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण इथं स्ट्रिंग एसटीआर मध्ये देऊ शकतो. कसं करायचं, काय करायचं मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर बघा, गेट कॉज नावाची एक मेथड आहे आणि युनिट कॉज नावाची एक मेथड आहे. दीज 2 मेथड्स आर ऍडेड टू थ्रोएबल क्लास. आणि ह्या 2 मेथड पण तुमच्या थ्रोएबल क्लासमध्ये ऍड केल्या. त्यासाठी गेट कॉज मेथड काय करते, मेथड रिटर्न द ऍक्च्युअल कॉज असोसिएटेड विथ करंट एक्सेप्शन. हे करंट एक्सेप्शन आहे, जसं की आता डिवाइड बाय झिरो ही करंट एक्सेप्शन आहे किंवा अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे. त्याच्यासाठी दुसरी एक्सेप्शन कोणती रिस्पॉन्सिबल होती, तर इनपुट आउटपुट एरर ही मेथड ही एक्सेप्शन रिस्पॉन्सिबल होती, का तर युजरनं रॉंग इनपुट दिलं होतं. मग ही गेट कॉज मेथड आपल्याला जी दुसरी एक्सेप्शन रिस्पॉन्सिबल आहे करंट एक्सेप्शन हॅपन होण्यासाठी किंवा करंट एक्सेप्शन साठी जी दुसरी एक्सेप्शन रिस्पॉन्सिबल आहे ती एक्सेप्शन आपल्याला रिटर्न करणार आहे गेट कॉज मेथड. आणि त्याच्यानंतर युनिट कॉज मेथड काय करणार आहे, तर सेट अँड अंडरलाईन कॉज विथ इन्व्होकिंग एक्सेप्शन. म्हणजेच काय, की आता करंट जी एक्सेप्शन हॅपन होती त्याच्यासाठी दुसरी कोणती एक्सेप्शन रिस्पॉन्सिबल आहे ते आपण युनिट कॉज मेथड मध्ये सेट करू शकतो. ते आपण युनिट कॉज मेथड मध्ये सेट करू शकतो. ठीक आहे. मग हे चेंड एक्सेप्शनचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. ठीक आहे, प्रोग्रामॅटिकली. त्यासाठी नोटपॅड ओपन करतोय बघा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. नोटपॅड म्हणतोय ओपन करतो मी. इथं कोड लिहितोय बघा, क्लासला नाव देतोय चेंड एक्सेप्शन. ओके, क्लास चेंड एक्सेप्शन. मेन मेथड लिहितोय क्लासमध्ये, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड
स्टॅटिक void main string args. ओके, नेक्स्ट बघा मग क्लास क्लोज करून घेतो, मेन मेथड क्लोज करून घेतो. आतमध्ये बघा मी एक एक्सेप्शन क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करतो, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आता नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन क्लास तुमच्या जावा डॉट लाईन पॅकेज मध्ये आहे, त्यामुळे मला ते पॅकेज इम्पोर्ट करावं लागणार नाही, कारण ते सगळ्या जावा प्रोग्राम मध्ये इम्प्लिसिटली इम्पोर्टेड असते. याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतो मी, एक्स इक्वल्स टू न्यू नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ओके, आणि याच्या आतमध्ये एक मेसेज देतो मी, एक्सेप्शन. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक मी काय करतो आता, पॉज सेट करतो, बरोबर आहे. मग बघा ex डॉट init पॉज. बरोबर, बघा मी काय करतोय, ही नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन करंट एक्सेप्शन आहे, हे आपण थ्रो करणार आहे. पण ही एक्सेप्शन दुसऱ्या कुठल्या तरी एक्सेप्शन मुळे ऑकर झालेली आहे. म्हणजे दुसरी एक्सेप्शन जी आपण ही एक्सेप्शन रेज होण्यासाठी ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल आहे, ती एक्सेप्शन ऍज अ कॉज म्हणून मी सेट करणार आहे युझिंग इनिट कॉज मेथड. मग बघा ex डॉट इनिट कॉज, आणि मी लिहितोय बघा न्यू नल पॉइंटर एक्सेप्शन, आणि याच्या आतमध्ये मेसेज देतो, दिस एक्सेप्शन इज पॉज फॉर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ठीक आहे, आणि क्लोज करतो. बघा काय केलं, एकदा लक्षात घेऊन घ्या. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन हा ऑब्जेक्ट आपल्याला थ्रो करायचा आहे, म्हणजे ही एक्सेप्शन आता ऑफर होती, पण ह्या एक्सेप्शनला ऑफर होण्यासाठी दुसरी कुठली तरी एक्सेप्शन रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजेच ह्या एक्सेप्शनचं कॉज ही दुसरी कोणती तरी एक्सेप्शन आहे. मग ती मला सेट करायची आहे इनिट कॉज मेथडनी. मग मी कसं सेट केलं बघा, ex डॉट इनिट कॉज ह्या मेथडला मी ती एक्सेप्शन पास केली जी ऍक्च्युअल मध्ये रिस्पॉन्सिबल आहे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन रेज करण्यासाठी. ती एक्सेप्शन मी म्हटलंय बघा नल पॉइंटर एक्सेप्शन आहे. त्याच्या आतमध्ये मी मेसेज दिलाय, दिस एक्सेप्शन इज कॉज फॉर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ओके, आणि त्याच्यानंतर मी काय करतोय बघा, आता हा एक्सेप्शन थ्रो करतो. म्हणजे थ्रो कसा करणार आहे आपण, युझिंग कीवर्ड थ्रो. आपल्याला माहिती आहे एक्सेप्शन कशी थ्रो करायची, थ्रो नंबर थ्रो ex, आणि हा सगळा कोड मला कशात लिहावा लागेल, ट्राय ब्लॉक मध्ये लिहावा लागेल. का तर हा सगळ्या कोड मधून एक्सेप्शन आपण काय करतोय, थ्रो करतोय, किंवा एक्सेप्शन जनरेट होणार आहे, आणि त्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट आपण थ्रो करतोय. हा सगळा कोड मी ट्राय ब्लॉक मध्ये लिहितो. बरोबर, म्हणजे कोड इन डाऊट, की ज्या कोड मध्ये ऍक्च्युअल मध्ये ॲबनॉर्मल कंडिशन जनरेट होणार आहे किंवा एक्सेप्शन रेज होणार आहे, तो आपण ट्राय ब्लॉक मध्ये लिहित असतो, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर कॅच ब्लॉक लिहितोय मी. कॅच ब्लॉक मध्ये आता मी ही एक्सेप्शन काय करतो, कॅच करतो. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ex, कंट्रोल व्ही ex म्हणतो, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. हा आता ऑब्जेक्ट जो थ्रो केलेला आहे आपण एक्सेप्शनचा, तो आपण कॅच केलाय कॅच ब्लॉक मध्ये, आणि इथं आपण काय करूयात, तो ऑब्जेक्ट प्रिंट करू. जसं की आता मी प्रिंट करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln आणि ex, म्हणजे तो एक्सेप्शन ऑब्जेक्ट मी काय करतोय, प्रिंट करतोय, जेणेकरून ती एक्सेप्शन कंडिशन का ऑकर झाली आहे, बरोबर, त्याची इन्फॉर्मेशन मला त्या ऑब्जेक्ट थ्रू मिळेल. बरोबर, त्याच्यानंतर दुसरा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln. आता कॉज पाहिजे मला, कॉज मिळवायचे, मग त्यासाठी मी मेथड कॉल करतोय. आता आपण बघितलं ex डॉट गेट कॉज. बरोबर, कॉज काय, ही जी एक्सेप्शन ऑफर झाली आहे त्यासाठी कॉज काय आहे, बरोबर आहे, ते मला पाहिजे. त्यासाठी गेट कॉज मेथड मी कॉल करतोय ex डॉट गेट कॉज. मग त्याला मला कोणता कॉज दिला पाहिजे, तर नल पॉइंटर एक्सेप्शन हा कॉज त्याने मला दिला पाहिजे. आणि हा मेसेज मला त्यांनी डिस्प्ले केला, दिस एक्सेप्शन इज कॉज फॉर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. बरोबर, आणि हा ज्यावेळी ex प्रिंट करतोय आपण पहिल्या स्टेटमेंट मध्ये, त्यावेळी तुमचा एक्सेप्शन कोणता, नल फॉर्मॅट एक्सेप्शन प्रिंट झाला पाहिजे. तर हा सेव्ह करतो मी तुमच्यासाठी. बघा सेव्ह करतोय, चेंज एक्सेप्शन डॉट जावा. ओके, ऑल फाइल्स करतो. येस, सेव्ह केलेला आहे. कंपाइल करतो तुमच्यासाठी प्रोग्राम. कमांड प्रॉम्प्ट ओपन करतोय, cmd, लेट अस गो टू E drive, let us go to online Java folders, compile it,
जावा सी चेंड एक्सेप्शन डॉट जावा. बघा तुमच्यासाठी प्रोग्राम कंपाईल केलेला आहे मी, कंपाईल झालेला आहे. रन करतोय आता. जावा चेंड एक्सेप्शन. बघा जावा डॉट लँग डॉट नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आणि एक्सेप्शन जो मेसेज पास केला होता तो प्रिंट झाला. म्हणजेच हा जो पहिला स्टेटमेंट आहे कॅच स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं त्याचा आउटपुट आपल्याला बघायला मिळालं तर जावा डॉट लँग डॉट नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन तो ऑब्जेक्ट प्रिंट केला. त्याच्या आतमध्ये जो मेसेज होता ते प्रिंट केला. आणि दुसरं स्टेटमेंट होतं एक्स डॉट गेट कॉज, जे आपल्याला कॉज मिळालं ते बघा. ते कॉज कोणतं आहे? नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ऑकर होण्यामागं. तर जावा डॉट लँग डॉट नल पॉइंटर एक्सेप्शन हे कॉज आहे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ऑकर होण्यामागं. आणि त्याच्या आतमध्ये जो मेसेज येतो दिस एक्सेप्शन इज कॉज फॉर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, हा मेसेज प्रिंट झालेला आहे. तर कळालं का की बाबा चेंड एक्सेप्शन मध्ये काय होतं की चेंड एक्सेप्शन मध्ये आपण दोन एक्सेप्शन रिलेट करू शकतो की ज्याच्यामध्ये आता जी करंट एक्सेप्शन आहे ती कोणत्या दुसऱ्या एक्सेप्शनच्या कॉजमुळे किंवा कोणत्या दुसऱ्या एक्सेप्शनमुळे ऑफर झाली ते आपण चेंड एक्सेप्शन मध्ये काय करू शकतो, स्टडी करू शकतो. किंवा चेंड एक्सेप्शन मध्ये आपण दोन एक्सेप्शन रिलेट करू शकतो की दिस पर्टिक्युलर एक्सेप्शन इज कॉज ड्यू टू दिस पर्टिक्युलर एक्सेप्शन. त्यावेळी त्याला म्हणतात चेंड एक्सेप्शन. क्लिअर आहे का सांगा? नेक्स्ट बघायचं आपल्याला. बघा we learned about Java exceptions. We know that exceptions abnormally terminate the execution of program. आपल्याला माहिती आहे एक्सेप्शन म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशन्स आहेत की ज्यामुळे काय होतं तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो. बरोबर. दिस इज वाय इट इज इम्पॉर्टंट टू हँडल एक्सेप्शन्स. आणि हा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होतात त्यामुळेच आपल्याला एक्सेप्शन हँडल करणं गरजेचं आहे. हिअर इज अ लिस्ट ऑफ डिफरंट अप्रोचेस टू हँडल एक्सेप्शन इन जावा. मग एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम जावामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी प्रोव्हाइड करतो एक्सेप्शन हँडलिंगसाठी ते आपण स्टडी केलं. ट्राय कॅच ब्लॉक प्रोव्हाइड करतं, फायनली ब्लॉक प्रोव्हाइड करतं, थ्रो, त्याच्यानंतर थ्रोज कीवर्ड तुम्हाला प्रोव्हाइड करतं. बरोबर. हे सगळं मेकॅनिझम आपण स्टडी केले. मग नेक्स्ट बघा अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन कधी ऑकर होते? मी मागाशी तुम्हाला सांगितलं किंवा अरे मध्ये 10 एलिमेंट आहेत किंवा 5 एलिमेंट्स आहेत आणि कन्सिडर करा अरे मध्ये 5 एलिमेंट आहेत आणि तुम्ही अरेच्या 7व्या लोकेशनला एलिमेंट स्टोअर करण्याचा प्रयत्न केला किंवा 7व्या लोकेशनचा एलिमेंट प्रिंट करण्याचा प्रयत्न केला. त्या केसमध्ये अरेचा इंडेक्स ऍक्च्युअली 0 to 4 असणारे 5 एलिमेंट असल्यामुळे आणि तुम्ही 7th इंडेक्सचा एलिमेंट प्रिंट करण्याचा किंवा स्टोअर करण्याचा त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्रयत्न केला तर त्यावेळी तुमच्यासाठी अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन थ्रो केली जाणार आहे. मग बघा दिस एक्सेप्शन ऑकर्स व्हेन यू ट्राय टू ऍक्सेस अरे इंडेक्स विच डज नॉट एक्झिस्ट. बरोबर. म्हणजे ही एक्सेप्शन कधी ऑकर होते तर ज्यावेळी तुम्ही अरे मध्ये अशा इंडेक्सचा एलिमेंट ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करता किंवा त्या ठिकाणी व्हॅल्यू स्टोअर करण्याचा प्रयत्न करता की जो इंडेक्स ऍक्च्युअल मध्ये अरे मध्ये एक्झिस्टन्स मध्ये नाही. बरोबर. For example, if array is having only 5 elements and we are trying to display 7th element, then it would throw this exception. मग एक्झाम्पल बघा खाली दिलेलं आहे तुमच्यासाठी. क्लास एक्सेप्शन डेमो 2 नावाचा क्लास दिलेला आहे. त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेला आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग args. बरोबर. त्याच्यानंतर ट्राय स्टेटमेंट लिहिलेलं आहे. का तर एक्सेप्शन रेज होणार आहे इंटिजर a हा अरे डिफाइन केलेला आहे इज इक्वल टू न्यू इंटिजर 10 म्हटलेलं आहे. म्हणजे 10 एलिमेंट आपण अरे मध्ये स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर बघा अरे हॅज ओनली 10 एलिमेंट्स आणि ए ऑफ 11 म्हटलं. अरे मध्ये ऍक्च्युअली 10 एलिमेंट आहेत म्हणजे अरेचे इंडेक्स काय असणार 0 to 9 असणार आणि ए ऑफ 11 म्हणजे 11th इंडेक्सला आपण अरेच्या 9 व्हॅल्यू स्टोअर करण्याचा प्रयत्न केला की जो एक्झिस्टन्स मध्ये नाही अरेच्या हा इंडेक्स 11 एक्झिस्टन्स मध्ये नाही का तर अरेमध्ये 10 एलिमेंट आहेत म्हणजे त्याचा इंडेक्स असणार आहे 0 to 9. बरोबर. मग एक्सेप्शन रेज होणार आहे तुमचे अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग ती कॅच केली आपण कॅच अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये आणि तो ऑब्जेक्ट आपण प्रिंट केलाय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट मेसेज आपण प्रिंट केलेला आहे अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स. ओके. नेक्स्ट आहे बघा स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन कधी रेज होणार जसं अरेच आहे तसंच की बाबा स्ट्रिंग मध्ये जेवढे इंडेक्सेस आहेत त्याच्यापेक्षा बाहेरचा कोणता इंडेक्स तुम्ही ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला किंवा त्या लोकेशनचा कॅरेक्टर प्रिंट करण्याचा किंवा व्हॅल्यू तिथं कॅरेक्टर स्टोअर करण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये तुम्हाला स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येणार आहे. मग बघा an object of this class gets created whenever an index is invoked of a string which is not in the range. मग बघा each character of string object is stored in particular index starting from 0. अरे आपल्याला माहिती आहे काय अरे सॉरी स्ट्रिंग काय आहे अरे ऑफ कॅरेक्टर हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. मग अरेचा जसं इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो तसं स्ट्रिंगचा एलिमेंट इंडेक्स पण 0 पासून स्टार्ट होतो. मग बघा टू गेट अ कॅरेक्टर प्रेझेंट इन पर्टिक्युलर इंडेक्स ऑफ स्ट्रिंग वी कॅन यूज अ मेथड कॅर ॲट. आपण कॅर ॲट मेथड बघितलेलं आहे की ती मेथड
का पर्टिक्युलर इंडेक्स पोझिशनचं कॅरेक्टर आपल्याला स्ट्रिंग मधून रिटर्न करतं. मग बघा मेथड कॅर ऍट इंट ऑफ जावा डॉट लँग डॉट स्ट्रिंग वेअर इंट आर्ग्युमेंट इज द इंडेक्स. मग बघा तुमच्यासाठी क्लास लिहिलेला आहे एक्सेप्शन डेमो 4 नावाचा. त्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन म्हटलेला आहे, मेन मेथड लिहिलेला आहे स्ट्रिंग args आपण आरएम नेहमीप्रमाणे पास केलेला आहे मेन मेथडला स्ट्रिंगचा. ट्राय स्टेटमेंट लिहिलेलं आहे स्ट्रिंग str इक्वल टू जावा प्रोग्रामिंग म्हटलेलं आहे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन str डॉट लेन किती कॅरेक्टर आहेत तर 13 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजेच 0 to 12 इंडेक्सेस असतील कॅरेक्टरचे त्या स्ट्रिंग मधल्या. मग कॅर सी इक्वल्स टू str डॉट कॅर ॲट 0 0 मधलं कॅर म्हटलं की तो जे देणार आहे मला, बरोबर. पुन्हा त्या सीच मध्ये दुसरं कॅरेक्टर मी स्टोअर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अगोदरचं कॅरेक्टर रिप्लेस केलं जाणार आहे जे. सी इक्वल टू str डॉट कॅर ॲट 40. आता 40 हा इंडेक्स त्या स्ट्रिंग मध्ये आहे का जावा प्रोग्रामिंग नाही का, आता त्याच्यामध्ये फक्त 13च एलिमेंट्स आहेत स्ट्रिंग मध्ये, म्हणजे त्याचे इंडेक्सेस असणार 0 to 12. आणि मी जो कॅरेक्टर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय त्या स्ट्रिंग मध्ये ते 40th लोकेशनचं, म्हणजे 40th इंडेक्स ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय की जे ऍक्च्युअल मध्ये त्या स्ट्रिंग मध्ये प्रेझेंटच नाही तो इंडेक्स 40. त्यामुळे काय होणार आहे, तो स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन थ्रो करणार आहे की जो आपण कॅच ब्लॉक मध्ये कॅच केलेला आहे आणि एक मेसेज प्रिंट केलेला आहे स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. ओके, हे समजलंय का? हे सोपं आहे खूप, समजलंय का सांगा. ओके ठीक आहे. मग कस्टम एक्सेप्शन कशी क्रिएट करायची मी त्याचा कोड तुम्हाला दाखवतोय नेक्स्ट. तर बघा मी कस्टम एक्सेप्शन कशा क्रिएट करायच्या ते दाखवतो तुम्हाला मी. बघा कस्टम एक्सेप्शन ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे आणि ते थ्रो करायचे, बरोबर. हे बघायचं बघा, क्रिएटिंग कस्टम एक्सेप्शन्स. ओके, क्लास लिहितो बघा, क्लास कस्टम एक्सेप्शन. बघा हा मी क्लास लिहिलेला आहे कस्टम एक्सेप्शन, आणि हा मला एक्सटेंड करावा लागेल ज्यावेळी मी कस्टम एक्सेप्शन क्रिएट करत असतो, की ज्या एक्सेप्शन्स ऍक्च्युअल मध्ये ज्या जावामध्ये बिल्ट इन एक्सेप्शन्स आहेत त्या कधी कधी एखादी पर्टिक्युलर कंडिशन डिस्क्राईब करण्यासाठी सफिशियंट नसतात, त्यावेळी आपण कस्टम एक्सेप्शनचे ऑब्जेक्ट थ्रो करू शकतो, बरोबर. मग कस्टम एक्सेप्शन एक्सटेंड्स, मग हा जो कस्टम एक्सेप्शनचा जो क्लास असेल तो आपल्याला एक्सटेंड करावा लागतो, एक्सटेंड्स एक्सेप्शन. किंवा क्लास आपण निगेटिव्ह म्हणूयात, निगेटिव्ह एक्सेप्शन. निगेटिव्ह एक्सेप्शन एक्सटेंड्स एक्सेप्शन. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा मी काय म्हणतोय, एक व्हेरिएबल घेऊयात इंटिजर एज, बरोबर. एज नावाचा एक व्हेरिएबल घेऊयात. त्याच्यानंतर इथं मग निगेटिव्ह एक्सेप्शन एक कन्स्ट्रक्टर लिहितो, निगेटिव्ह एक्सेप्शन नावाचा. त्याला एक पॅरामीटर पास करूयात इंटिजर ए, आणि त्याची व्हॅल्यू आपण एज ला सेट करूयात एज इक्वल्स टू ए. ठीक आहे. मग एक मेथड लिहितोय पब्लिक स्ट्रिंग टू स्ट्रिंग. टू स्ट्रिंग ही मेथड आहे, तुम्हाला काय सांगितलं होतं टू स्ट्रिंग मेथड रिटर्न करते, इट रिटर्न्स द स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट. स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट रिटर्न करते टू स्ट्रिंग मेथड. आणि या स्ट्रिंग मध्ये मी मेसेज प्रिंट करतो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. मेसेज काय प्रिंट करूयात की बाबा एंटर एज इज निगेटिव्ह. ओके, आणि प्लस एज ची व्हॅल्यू प्रिंट करूयात. ठीक आहे, हा क्लास क्रिएट केलाय. मग दुसरा एक क्लास बनवतो मी, क्लास टेस्ट, कॅपिटल पाहिजे सॉरी. ठीक आहे, बघा काय काय करतोय मी, क्लास टेस्ट हा नवीन क्लास क्रिएट केलेला आहे. मेन मेथड लिहितो याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक void main string
args मेन मेथड क्लोज करतो, क्लास क्लोज करतो. आतमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करूयात. बरोबर. त्याच्या अगोदर युजर कडून एज साठी व्हॅल्यू ऍक्सेप्ट करूयात व्हॅल्यू ऍक्सेप्ट. ठीक आहे. मग बघा कशी व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतोय मी. तर स्कॅनर क्लास लिहितो. स्कॅनर sc इक्वल्स टू न्यू स्कॅनर एस सिस्टीम डॉट इन. बरोबर. त्याच्यानंतर इंटिजर एज नावाचा एक व्हेरिएबल घेतो आणि त्याच्यामध्ये एससी डॉट नेक्स्ट इंटू. बरोबर. हा काय करेल, मला युजरची व्हॅल्यू एंटर करेल, ती मला देईल. त्याच्या अगोदर मला काय करावं लागेल, जावा डॉट डिटेल पॅकेज मधला स्कॅनर क्लास इम्पोर्ट करावा लागेल. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. ओके. स्कॅनर क्लास इम्पोर्ट केलेला आहे मी. इथं एक मेसेज प्रिंट करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर द व्हॅल्यू ऑफ एज. बरोबर. आणि ते आपण एज नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय केलेलं एंटर केलेलं. आता बघा मी काय करतोय की एज ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर म्हणजेच इफ एज इज लेस दॅन 0 असेल तर काय करायचं आपल्याला, एक्सेप्शन थ्रो करायचा आहे. ऑब्जेक्ट कोणता एक्सेप्शन आपल्याला थ्रो करायचा आहे, हा एक्सेप्शन ऑब्जेक्ट आपल्याला थ्रो करायचा आहे. निगेटिव्ह एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट थ्रो करायचा. मग आतमध्ये म्हणतो बघा मी थ्रो निगेटिव्ह एक्सेप्शन आणि आपल्याला त्याच्या कन्स्ट्रक्टरला एज ची व्हॅल्यू पास करायची. बरोबर. त्याच्या कन्स्ट्रक्टरला एज ची व्हॅल्यू आपल्याला पास करायची. त्यावेळी काय होईल, तर इथे येईल तो एज ला व्हॅल्यू सेट करेल. एज ची व्हॅल्यू किती आहे, त्या केसमध्ये काय असेल, सपोज -1 एंटर केलं असेल, -1 एज ला सेट केलेलं आहे. आणि स्ट्रिंगचा जो ऑब्जेक्ट आहे, स्ट्रिंगचा जो ऑब्जेक्ट आहे, बरोबर, स्ट्रिंगचा जो ऑब्जेक्ट आहे, बरोबर, त्याच्यामध्ये हा मेसेज तुमचा असेल, तो आपल्याला प्रिंट करायचा. मग बघा कसं प्रिंट करायचं ते. हो, निगेटिव्ह एक्सेप्शन. आता हे एक्सेप्शन कॅच करतो मी, हे एक्सेप्शन कॅच करतोय. त्यासाठी कशी कॅच करायची आपल्याला, कॅच कीवर्ड लिहावा लागेल मला. बरोबर. आणि हा सगळा कोड आहे जो तुम्हाला ट्राय ब्लॉक मध्ये लिहावा लागेल. ट्राय, बरोबर, एक्सेप्शन थ्रो करण्यापर्यंतचा. ही एक्सेप्शन मी कॅच करतोय युझिंग कॅच स्टेटमेंट. एक्सेप्शन ती कॅच होणार आहे ती असणार आहे तुमची निगेटिव्ह एक्सेप्शन. बरोबर. निगेटिव्ह एक्सेप्शन, त्याचा ऑब्जेक्ट एक्स. ओके. नेक्स्ट काय करूयात आता आपण, सॉरी, ऑब्जेक्ट प्रिंट करू. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एक्स. ओके. आणि हा झाला कॅच. बरोबर. इफ साठीचा, ट्राय साठीचा कॅच. आणि आपल्याला एल्स डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काय करावं लागेल आपल्याला, सांगा मला जरा. येस, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एल्स एज इज प्लस एज. थोडस किचकट आहे समजायला, थोडस लक्ष द्या. बघा काय काय केलं दाखवतो एकदा. पहिल्यांदा कंपाईल करूयात आणि रन करून बघूयात आउटपुट आपल्याला जे डिझायर्ड आहे ते येते का. सेव्ह एज करतो. टेस्ट डॉट जावा ऑल फाइल्स सेव्ह करूयात. ओके. सेव्ह केलेला आहे. कंपाईल करूयात. जावा सी टेस्ट डॉट जावा, तिच्या नावाने सेव्ह झालाय. पुन्हा एकदा सेव्ह करतो.
टेस्ट डॉट जावा ठीक है, जावा सी टेस्ट डॉट जावा कंपाईल केलेला आहे बघा प्रोग्राम तुमच्यासाठी. ओके, एरर म्हणतोय मिसिंग रिटर्न स्टेटमेंट. हां सॉरी, ॲक्च्युली रिटर्न पाहिजे नॉट आउट डॉट प्रिंट, ॲक्च्युली मेसेज प्रिंट केला मी. थ्रो निगेटिव्ह एक्सेप्शन कॅनॉट फाइंड सिम्बॉल, स्पेलिंग चुकलंय बहुतेक. एकच मिनिट, कंट्रोल सी न्यू करावं लागेल. तो न्यू निगेटिव्ह एक्सेप्शन, सॉरी. त्याच्यानंतर एक आपल्याकडून इथे एक माझ्याकडून झालेलं आहे, ॲक्च्युली ऑब्जेक्ट रिटर्न करते, स्ट्रिंग रिटर्न झाली पाहिजे, मी ती प्रिंट केली होती, सॉरी. रिटर्न ओके, एंटर्ड एज इज निगेटिव्ह. होप सो एरर गेली असेल. जावा सी टेस्ट डॉट जावा. ओके, प्रोग्राम कंपाईल झालेला आहे, क्लिअर करतो स्क्रीन तुमच्यासाठी. जावा टेस्ट म्हणतोय, एंटर बघा. एंटर द व्हॅल्यू फॉर एज, हा व्हॅल्यू एंटर करतो. एक्सेप्शन थ्रो करेल का? नाही, निगेटिव्ह नाही नंबर, त्यामुळं एक्सेप्शन थ्रो नाही झाली पाहिजे. मग बघूयात, एज इज 10 प्रिंट झालं, एज इज 10 प्रिंट झालं. ओके, आता मी निगेटिव्ह व्हॅल्यू एंटर करतो. जावा टेस्ट -10 एंटर करतो बघा. एंटर्ड एज इज निगेटिव्ह -10 आणि पुन्हा एज प्रिंट झालं. ऍक्च्युअली मध्ये हे एल्स मध्ये पाहिजे, एल्स मध्ये टाकायचं राहून गेले माझ्याकडून. एल्स, इथं एल्स म्हणतोय मी. कंट्रोल एस करतो, पुन्हा कंपाईल करतो तुमच्यासाठी. जावा सी टेस्ट डॉट जावा without if. Why? This if is here, catch. Okay, so अच्छा, ओके सॉरी, हा थोडासा एल्सचा ब्लॉक आहे ना, तुम्हाला वरती लिहावा लागेल. कुठं? इफ नंतर. ओके, कंपाईल करतो. जावा सी टेस्ट डॉट जावा. बघा प्रॉब्लेम्स कसे येत जातात. CLS साधा कोड आहे, अंडरस्टँडिंग खूप पाहिजे तुमचं प्रॉपर. जावा टेस्ट म्हटलं, एंटर द व्हॅल्यू फॉर एज, लेटेस्ट से -10 करतो, -20 करूयात. बघा, एंटर द एज इज निगेटिव्ह -20. ओके, दिस इज हाऊ यू कॅन क्रिएट कस्टम एक्सेप्शन. बघा मग काय काय केले मी तुम्हाला एकदा पुन्हा एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. का करतो हे तुम्हाला माहिती आहे. आता कमांड लाईन वरून एखादी व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असेल आपल्याला युजरवरून, तर आपण स्कॅनर क्लासचा यूज करतो. तो इम्पोर्ट करावा लागतो, तो युटिल पॅकेज मध्ये आपल्याला तो इम्पोर्ट केलाय मी. त्यानंतर क्लास निगेटिव्ह एक्सेप्शन, बरोबर. मला कस्टम एक्सेप्शन क्लास क्रिएट करायचा आणि त्याचा ऑब्जेक्ट मला थ्रो करायचा. मग कस्टम एक्सेप्शन जो क्लास मी क्रिएट करणार आहे त्याचं नाव आहे निगेटिव्ह एक्सेप्शन. म्हणजे जो कस्टम एक्सेप्शन क्लास मी क्रिएट करणार आहे त्याचं नाव आहे निगेटिव्ह एक्सेप्शन. आणि कस्टम एक्सेप्शन क्रिएट करण्यासाठी आपल्याला तो क्लास आपल्याला एक्सटेंड करावा लागतो एक्सेप्शन क्लास पासून. तो क्लास आपल्याला एक्सटेंड करावा लागतो एक्सेप्शन क्लास पासून. म्हणून बघा मी काय म्हणले, क्लास निगेटिव्ह एक्सेप्शन एक्सटेंड्स एक्सेप्शन. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही कस्टम एक्सेप्शन क्लास क्रिएट करत असता कस्टम एक्सेप्शन थ्रो करण्यासाठी, त्यावेळी तो कस्टम एक्सेप्शन क्लास हा तुमचा म्हणजे एक्सेप्शन क्लास पासून, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्या क्लासमध्ये मी इंटिजर एज नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे निगेटिव्ह एक्सेप्शन, त्याला एक पॅरामीटर पास केला इंटिजर ए, त्याची व्हॅल्यू एजला मी सेट केलेली आहे. त्यानंतर पब्लिक स्ट्रिंग टू स्ट्रिंग नावाची मेथड मी काय केलेली आहे, ओव्हरराईड केलेली आहे. आता हे टू स्ट्रिंग मेथड कुठं असते तर ऑब्जेक्ट क्लासमध्ये असते, तुम्हाला माहिती आहे. आणि सगळ्या क्लासचा पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट क्लास असतो. आणि ऍक्च्युली टू स्ट्रिंग मेथड काय रिटर्न करते, रिटर्न्स स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट, स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट, बरोबर. म्हणजे ही मेथड टू स्ट्रिंग मेथड आपण ओव्हरराईड कधी करतो, जर आपल्याला ऑब्जेक्टचं स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आपल्याला प्रिंट करायचं असेल तर. रिटर्न स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट. मग ही मेथड काय रिटर्न करते, टू स्ट्रिंग मेथड स्ट्रिंग रिटर्न करते.
बरोबर आहे. मग पब्लिक ही मेथड आपण लिहिलेली आहे आणि आतमध्ये बघा मी रिटर्न स्टेटमेंट लिहिलेलं आहे. त्या रिटर्न स्टेटमेंट मध्ये मला मेसेज प्रिंट करायचा आहे. ही एक्सेप्शन कधी रेज झाली पाहिजे, जर युजरनं निगेटिव्ह नंबर एंटर केला, निगेटिव्ह व्हॅल्यू साठी युजरने एंटर केली, तर मला ही एक्सेप्शन रेज झाली पाहिजे किंवा हा एक्सेप्शन ऑब्जेक्ट थ्रो झाला पाहिजे. मग त्यासाठीचा मेसेज मी प्रिंट केलाय बघा, एंटर्ड एज इज निगेटिव्ह. जर युजरनं निगेटिव्ह व्हॅल्यू एंटर केली एज साठी, तर ही एक्सेप्शन थ्रो केली जाईल. आणि ह्या एक्सेप्शनच्या ऑब्जेक्टमध्ये मी मेसेज प्रिंट केलाय किंवा ह्या एक्सेप्शनच्या ऑब्जेक्टमध्ये मी मेसेज काय एंटर केलेला आहे, एंटर्ड एज इज निगेटिव्ह, आणि एजची जी काय व्हॅल्यू युजरने एंटर केली असेल निगेटिव्ह, ती व्हॅल्यू मी प्रिंट करण्यासाठी स्ट्रिंग त्या ऑब्जेक्टमध्ये मी क्रिएट केलेली आहे रिटर्न वापरून. बरोबर, रिटर्न एंटर्ड एज इज निगेटिव्ह. बरोबर, म्हणजे ज्यावेळी हा ऑब्जेक्ट एक्सेप्शन ऑब्जेक्ट मी प्रिंट करण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ह्या ऑब्जेक्टचं टू स्ट्रिंग मेथडमुळे प्रिंट केलं जाईल. आणि ते रिप्रेझेंटेशन मी आता इथं सांगितलेलं आहे की मला त्या ऑब्जेक्टसाठी जे स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन पाहिजे त्याच्यामध्ये हा मेसेज पाहिजे, त्याच्यामध्ये हा मेसेज पाहिजे. बरोबर आहे. मग बघा, क्लास टेस्ट नावाचा दुसरा क्लास लिहिलेला आहे मी, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये स्कॅनर क्लास वापरला आहे मी, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर युजरला व्हॅल्यू एज एंटर करायला सांगितलेलं आहे. त्यासाठी मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन एंटर द व्हॅल्यू फॉर एज म्हटलेलं आहे युजरला. त्याच्यानंतर युजर जी काय व्हॅल्यू एंटर करणार आहे ती इंटिजर एज नावाच्या व्हेरिएबल मध्ये ऍक्सेप्ट केलेलं आहे, एससी डॉट नेक्स्ट इंट म्हटलेलं आहे मी. त्यानंतर ट्राय ब्लॉक लिहिलेला आहे. का ट्राय ब्लॉक लिहिलेला आहे, तर बाबा आता मला एक्सेप्शन थ्रो करायचे एजची व्हॅल्यू चेक करून. मग एजची व्हॅल्यू जर मायनस असेल, म्हणजे 0 पेक्षा कमी असेल, लेस असेल, तर निगेटिव्ह व्हॅल्यू. मग त्यावेळी मला जी एक्सेप्शन ट्रेस करायची तो निगेटिव्ह एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट थ्रो करायचा. मग थ्रो न्यू निगेटिव्ह एक्सेप्शन क्लासचा मी ऑब्जेक्ट थ्रो करतोय. आणि त्याच वेळी एजची जी काय व्हॅल्यू असेल ती मी निगेटिव्ह एक्सेप्शन क्लासच्या कन्स्ट्रक्टरला क्लास पास करतोय. म्हणजे त्या एज मध्ये जी निगेटिव्ह व्हॅल्यू येईल ती तुमच्या ऍक्च्युअल मध्ये निगेटिव्ह एक्सेप्शन क्लासने जो एज व्हेरिएबल आपण डिफाइन केलेला आहे इन्स्टन्स व्हेरिएबल, त्याला ती असाइन केली जाईल निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि ती निगेटिव्ह व्हॅल्यू असाइन केल्यामुळे काय होणार आहे की ऍक्च्युअल मध्ये आपल्याला स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑब्जेक्टचं जे पाहिजे होतं त्याच्यामध्ये ती जो काही आपण मेसेज लिहिलेला आहे एंटर्ड एज इज निगेटिव्ह, त्याच्यामध्ये ती निगेटिव्ह व्हॅल्यू पण आपल्याला प्रिंट होईल, करता येईल. बरोबर. त्याच्यानंतर थ्रो न्यू निगेटिव्ह एक्सेप्शन म्हटलेलं आहे, ती एक्सेप्शन आपल्याला कॅच करावी लागेल. बरोबर. मग त्याच्या अगोदर एज जर सपोज 0 पेक्षा कमी असेल तरच ऑब्जेक्ट थ्रो होईल. आणि सपोज एज 0 पेक्षा जास्त म्हणजेच मोठा असेल किंवा 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, त्या केसमध्ये मात्र तो ऑब्जेक्ट निगेटिव्ह एक्सेप्शन थ्रो केला जाणार नाही. मग त्यावेळी एल्स ब्लॉक मध्ये मी फक्त एजची व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. बरोबर, पॉझिटिव्ह एजची. त्याच्यानंतर हा जो ट्राय ब्लॉक आहे तिथं समजतो, तिथं मी कॅच ब्लॉक लिहिलेला आहे. त्यासाठी निगेटिव्ह व्हॅल्यू जर युजरने एंटर केली तर ती कॅच करता आली पाहिजे मला. मग ती कॅच केली बघा निगेटिव्ह एक्सेप्शन ईएक्सच्या ऑब्जेक्टमध्ये. आणि फक्त तो ऑब्जेक्ट मी प्रिंट केला आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन ईएक्स. हा ऑब्जेक्ट प्रिंट केला आणि ह्या ऑब्जेक्टच्या स्ट्रिंग रिप्रेझेंटेशनसाठी मला मेसेज काय पाहिजे होता तो मी टू स्ट्रिंग मेथड ओव्हरराईड करून सांगितलेला आहे की मला हा मेसेज प्रिंट करायचा आहे. म्हणजेच त्या एक्सेप्शनसाठी मला हा मेसेज प्रिंट करायचा आहे, जेणेकरून युजरला समजेल की जे एज एंटर केले ते निगेटिव्ह आहे आणि त्याची व्हॅल्यू तू कोणती निगेटिव्ह एंटर केली ती पण समजेल. त्याच्यामुळे ती एक्सेप्शन रेज झालेली आहे. तर या अशा पद्धतीने कस्टम एक्सेप्शन्स तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये रेज करू शकता किंवा कस्टम एक्सेप्शनचे ऑब्जेक्ट थ्रो करू शकता. हे क्लिअर आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. क्रिएटिंग ओन एक्सेप्शन, जे आता मी तुम्हाला दाखवला डेमो, की स्वतः एक्सेप्शन्स कशा क्रिएट करायचा, स्वतःचा एक्सेप्शन कशा क्रिएट करायचा, त्याचे ऑब्जेक्ट कसे थ्रो करायचे, कॅच करायचे, ते सगळं आपल्याला स्टडी करायचं. ते मी आता एक्झाम्पल थ्रू पहिल्यांदा दाखवलं, त्यामुळे तुम्हाला आयडिया क्लिअर होतील. कन्सेप्ट ऑफ एक्सेप्शन इन सब क्लासेस हे पण आपल्याला स्टडी करायचं आहे. मग बघा, क्रिएटिंग ओन एक्सेप्शन और युजर डिफाइंड एक्सेप्शन, त्यालाच म्हटलं जातं किंवा कस्टम एक्सेप्शन्स किंवा युजर डिफाइंड एक्सेप्शन्स. मग बघा, जावा प्रोव्हाइड्स अस फॅसिलिटी टू क्रिएट आवर ओन एक्सेप्शन्स विच आर बेसिकली डिराइव्ड क्लासेस ऑफ एक्सेप्शन. म्हणजेच आपण जे स्वतःच्या एक्सेप्शन क्रिएट करणार आहे, बरोबर, किंवा त्याला युजर डिफाइंड एक्सेप्शन म्हटलं जातं, ते सगळे युजर डिफाइंड एक्सेप्शन साठी आपण जे क्लासेस देणार आहेत ते ऍक्च्युअली सब क्लासेस असणार आहेत तुमच्या एक्सेप्शन क्लासेस पासून. जसं की आता निगेटिव्ह एक्सेप्शन हा एक्सेप्शन साठी मी क्लास दिला होता आणि तो मी एक्सटेंड केला होता एक्सेप्शन क्लास पासून. ओके. म्हणजेच एखादा क्लास तुम्हाला एक्सेप्शन म्हणून तुम्हाला थ्रो करायचा असेल, कस्टम एक्सेप्शन म्हणून क्लासचा ऑब्जेक्ट, तर त्या केसमध्ये तो क्लास तुमचा एक्सेप्शन क्लास पासून डिराइव्ह झालेला असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. Sometimes the built-in exceptions in Java are not able to describe certain situations. In such cases, user can also create exceptions which are called user-defined exceptions. म्हणजे ज्यामध्ये काही बिल्ट इन एक्सेप्शन्स आहेत ते बाबा पर्टिक्युलर सिच्युएशन प्रॉपरली एक्सप्लेन करू शकत नसतील किंवा डिस्क्राईब करू शकत नसतील, अशा केसमध्ये युजर स्वतः एक्सेप्शन्स क्रिएट करू शकतो, ती पर्टिक्युलर कंडिशन्स प्रॉपरली एक्सप्लेन करून हँडल करू शकतो. ठीक आहे. युजर डिफाइंड एक्सेप्शन और कस्टम एक्सेप्शन
is creating your own exception class and throws that exception using throw keyword. This and by extending the class exception. बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं की आपण स्वतःचा कस्टम एक्सेप्शन क्लास क्रिएट करतो, तो एक्सटेंड करतो तुमच्या एक्सेप्शन क्लास पासून आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण थ्रो करत असतो. एक्सेप्शन की पॉइंट्स, अ यूजर डिफाइंड एक्सेप्शन मस्ट एक्सटेंड एक्सेप्शन क्लास. आणि दुसरा, द एक्सेप्शन इज थ्रोन युजिंग थ्रो कीवर्ड. बरोबर. हे सगळं झालेलं आत्ताच झालं एक्झाम्पल, त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं. मग एक्झाम्पल बघा, क्रिएटिंग आवर ओन एक्सेप्शन. जसं आता हेच एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं बघा, क्लास निगेटिव्ह आउटपुट एक्सेप्शन एक्सटेंड एक्सेप्शन. त्याच्यानंतर प्रायव्हेट इंटिजर डिट हा नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला. निगेटिव्ह आउटपुट एक्सेप्शन हा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, त्याला एक व्हेरिएबल ए पास केलेला आहे, त्याची व्हॅल्यू डेटला सेट केलेली आहे. आणि पब्लिक स्ट्रिंग टू स्ट्रिंग नावाचा मेथड ओव्हरराईड केलेला आहे. हा मेथड आहे टू स्ट्रिंग मेथड ऑब्जेक्ट क्लास मधला आहे. ऑब्जेक्ट क्लास हा सगळ्याच क्लासचा पॅरेंट असतो, त्यामुळे ती मेथड आपण ह्या आपल्या कस्टम एक्सेप्शनच्या क्लासमध्ये आपण ओव्हरराईड करू शकतो, ज्याच्या थ्रू आपल्याला ऑब्जेक्टचं स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन मिळतं. मग ते स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन मध्ये ऑब्जेक्टचा मला कोणता मेसेज पाहिजे ते मी रिटर्न स्टेटमेंट यूज करून सांगितलं की निगेटिव्ह आउटपुट एक्सेप्शन आणि डीटची व्हॅल्यू प्रिंट करा, हा मेसेज मला पाहिजे. त्याच्यानंतर मी एक दुसरा क्लास लिहिला आहे, क्लास ओन एक्सेप्शन नावाचा. त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कमांड लाईन वरून ऍक्सेप्ट करतोय. कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण शिकलो, बरोबर. कमांड लाईन आर्ग्युमेंट वरून ज्या व्हॅल्यू पास केल्या जातात त्या प्रोग्राममध्ये ऍज अ स्ट्रिंग येतात, हे पण आपण शिकलो. मग इंटिजर एक्स इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्सिंग. मग ज्या काही व्हॅल्यूज कमांड लाईन वरून युजर एंटर करणार आहे पहिली व्हॅल्यू ती ऍज अ स्ट्रिंग येणार आहे. मग त्यातून मला काय पाहिजे, इंटिजर व्हॅल्यू पाहिजे. मग त्यासाठी इंटिजर ह्या रॅपर क्लासमधली पार्सिंग मेथड आपण वापरून काय काय करतो, जी काही व्हॅल्यू स्ट्रिंग म्हणून आलेली आहे इंटिजर, ती व्हॅल्यू आपण कन्वर्ट करतो इंटिजर मध्ये. सेम इंटिजर वाय बघा, इंटिजर डॉट पार्सिंग ARGS ऑफ 1. दुसरी व्हॅल्यू जी युजर एंटर करेल ती पण ऍज अ स्ट्रिंग म्हणून प्रोग्राम मध्ये येणार आहे, आणि त्याचं आपल्याला कन्वर्जन इंटिजर मध्ये करावं लागणार आहे. ते आपण रॅपर क्लास इंटिजर मध्ये पार्सिंग मेथड वापरून करत आहे. बघा, इंटिजर वाय, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर इंटिजर झेड हा एक व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे. ट्राय ब्लॉक मध्ये मी काय कम्प्युट करतोय, झेड इज इक्वल टू एक्स इंटू वाय. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू ज्या युजरने एंटर केलेल्या आहेत त्या व्हॅल्यूचा रिझल्ट मी झेड मध्ये प्रिंट करतोय, स्टोअर करतोय. त्याच्यानंतर हा जर रिझल्ट निगेटिव्ह येत असेल, म्हणजे 0 पेक्षा कमी असेल, का तर एक्स किंवा वाय दोघांपैकी एकाची व्हॅल्यू निगेटिव्ह युजरने एंटर केली, तर त्या केसमध्ये रिझल्ट काय येणार आहे, तुमचा निगेटिव्ह येणार आहे. येत असेल तर मग आपण काय करणार आहे, तो न्यू निगेटिव्ह आउटपुट एक्सेप्शन, म्हणजे हा जो वर आपण कस्टम एक्सेप्शन क्लास क्रिएट केला आहे त्याचा ऑब्जेक्ट आपण थ्रो करणार आहे, आणि त्याला झेडची व्हॅल्यू आपण पास करणार आहे. बरोबर. आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आउटपुट प्लस झेड. बरोबर. आणि कॅच निगेटिव्ह एक्सेप्शन, म्हणजे सपोज हा एक्सेप्शन रेज झालाच नाही, म्हणजे जर व्हॅल्यू निगेटिव्ह नसेलच, झेडचा रिझल्ट हा निगेटिव्ह नसेल, तर मात्र आपण झेडची आउटपुट व्हॅल्यू फक्त प्रिंट करणार आहे. आणि सपोज निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर आपण ऑब्जेक्ट थ्रो करणार आहे कोणत्या, निगेटिव्ह आउटपुट एक्सेप्शन क्लासचा, आणि तो आपण कॅच करणार आहे कॅच स्टेटमेंटमध्ये, कॅच निगेटिव्ह आउटपुट एक्सेप्शन ई, आणि तो ऑब्जेक्ट फक्त मी प्रिंट केलेला आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट पार्ट ई. मग बघा, रन केल्यावर दोन जावा आउट ओन एक्सेप्शन 4 आणि 8 व्हॅल्यू एंटर केल्या असतील तर 4 × 8 32 येणार आउटपुट. दोन्ही नंबर पॉझिटिव्ह होते, त्यामुळे एक्सेप्शन रेज होणार नाही. पण 4 आणि -3 ही व्हॅल्यू मी एंटर केली तर मात्र -12 रिझल्ट येणार आहे, जो 0 पेक्षा कमी आहे. त्यामुळे निगेटिव्ह एक्सेप्शन तुमची थ्रो होणार आहे, आणि तुमच्यासाठी हा मेसेज प्रिंट केला जाणार आहे, निगेटिव्ह आउटपुट एक्सेप्शन आणि -12 व्हॅल्यू तुमच्यासाठी प्रिंट केली जाणार आहे. -12 ही व्हॅल्यू तुमच्यासाठी प्रिंट केली जाणार. हे कळालंय का? सो हे एक्झाम्पल 1 होतं, क्रिएटिंग कस्टम क्लास. नेक्स्ट बघा, define an exception called no match exception that is thrown when string is not equal to MSBT. म्हणजे युजर कुणी एक स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायची, ती स्ट्रिंग सपोज MSBT असेल तर काय एक्सेप्शन रेज होणार नाही, पण ती स्ट्रिंग MSBT नसेल, दुसरी कुठली तरी स्ट्रिंग युजरने एंटर केली तर नो मॅच एक्सेप्शन आपल्याला ही एक्सेप्शन थ्रो करायची. मग बघा, इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार हा क्लास जावा डॉट आयओ पॅकेज मध्ये क्लासेस आपण इम्पोर्ट केलेले आहेत. मग बघा, क्लास नो मॅच एक्सेप्शन नावाचा क्लास लिहिलेला आहे, तो एक्सटेंड केलेला आहे एक्सेप्शन पासून. बरोबर. का तर हा नो मॅच एक्सेप्शन हा कस्टम एक्सेप्शनचा क्लास आहे, तो एक्सटेंड केला पाहिजे एक्सेप्शन पासून, आपल्याला माहिती आहे. मग बघा, नो मॅच एक्सेप्शन स्ट्रिंग एस आणि सुपर एस. बरोबर. सुपर म्हटलेलं आहे म्हणजे याच्या पॅरेंट क्लास त्या कन्स्ट्रक्टरला स्ट्रिंग पास केली जाईल, म्हणजे याचा पॅरेंट क्लास कोण असणार आहे, तर बाबा एक्सेप्शन असणार आहे. कोण असणार आहे, एक्सेप्शन असणार आहे. मग पण एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगायला चुकलो. ठीक आहे, आपण हा क्लास एक्सटेंड करतो ऍक्च्युली एक्सेप्शन पासून, मी ऑब्जेक्ट म्हटलं होतं तिथं, तर ऍक्च्युली हा क्लास आपण एक्सटेंड करतोय एक्सेप्शन पासून, आणि एक्सेप्शनचा पॅरेंट ऑब्जेक्ट आहे ते काय थ्रोवेबल आहे, थ्रोवेबलचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ती हायरार्की आहेच, पण ह्या केसमध्ये हा जो स्ट्रिंग पास केला जाईल सुपर एसनी,
तो एक्सेप्शन त्या कन्स्ट्रक्टरला पास केला जाईल. मग क्लास test1 नावाचा एक क्लास लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेली आहे की जी ऍक्च्युअल मध्ये आयओ एक्सेप्शन थ्रो करते. मग बघा बफर रीडर BR इक्वल्स टू न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टम डॉट इन हा एक दुसरा वे आहे की ज्याच्या थ्रू युजर कडून तुम्ही कमांड लाईन वरून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करू शकता. स्कॅनर क्लासचा आपण बघितला, डेटा इनपुट स्ट्रीम क्लासचा वे बघितला. आता तिसरा हा वे आहे की ज्याच्या थ्रू युजर कमांड लाईन वरून ज्या व्हॅल्यू एंटर करतो त्या तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता बफर रीडर क्लास यूज करून आणि त्याला इनपुट स्ट्रीम रीडरचा क्लास ऍज अ आर्ग्युमेंट पास करून. ठीक आहे. मग बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर अ वर्ड स्ट्रिंग str इक्वल टू br डॉट रीड लाईन म्हणजे युजर काहीतरी वर्ड एंटर करेल, बरोबर, स्ट्रिंग एंटर करेल, ती रीड करायची. त्यासाठी मेथड अवेलेबल आहे रीड लाईन नावाची मेथड तुमच्या बफर रीडर क्लासमध्ये. ती मेथड यूज करून मी ती स्ट्रिंग रीड केली. त्यानंतर ट्राय ब्लॉक लिहिला. त्या ट्राय ब्लॉक मध्ये मी कम्पेअर केलं इफ str म्हणजे जी युजरने एंटर केलेली स्ट्रिंग डॉट कम्पेअर टू MSBT नॉट इक्वल टू 0, बरोबर, किंवा इक्वल्स मेथड पण तुम्ही वापरू शकता. कम्पेअर टू वापरा किंवा इक्वल टू. जर ती स्ट्रिंग MSBT बरोबर काय म्हणतो कम्पेअर केल्यानंतर त्याचा नॉट इक्वल टू 0 येत असेल, बरोबर बरोबर, तर आपल्याला काय करावं लागेल थ्रो न्यू नो मॅच एक्सेप्शन स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. म्हणजेच आपल्याला हा ऑब्जेक्ट काय करावा लागेल थ्रो करावा लागेल. का तर ती स्ट्रिंग MSBT नाहीये जी एंटर केली होती युजरनं ती, बरोबर, स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. मग त्यावेळी आपल्याला हा ऑब्जेक्ट आपल्याला नो मॅच एक्सेप्शन थ्रो करावा लागेल एल्स स्ट्रिंग्स आर इक्वल हा मेसेज आपल्याला प्रिंट करावा लागेल. आणि ती एक्सेप्शन आपण कॅच केली, कॅच नो मॅच एक्सेप्शन ई आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ई डॉट गेट मेसेज म्हटलेला आहे. म्हणजे तो मेसेज प्रिंट केला जाईल की स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. जर MSBT स्ट्रिंग युजरने एंटर केली तर स्ट्रिंग्स आर इक्वल आणि दुसरी कोणती स्ट्रिंग एंटर केली तर स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल हा मेसेज प्रिंट केला जाईल. हे समजलंय का सांगा? सोपं आहे, एक्सप्लेन करण्यात वेळ नाही घालवत मी. नेक्स्ट आहे बघा निगेटिव्ह. राईट अ प्रोग्राम टू इनपुट नेम अँड एज ऑफ पर्सन अँड थ्रोज युजर डिफाइंड एक्सेप्शन इफ एंटर्ड एज इज निगेटिव्ह. हाच कोड केलाय आपण मगाशी. बघा इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार, बरोबर, आयओ पॅकेज मध्ये बफर रीडर क्लास आहे आणि इनपुट स्ट्रीम रीडर क्लास आहे म्हणून आपण आयओ पॅकेज इम्पोर्ट केलेला आहे. क्लास निगेटिव्ह एक्सटेंड्स एक्सेप्शन, बरोबर, निगेटिव्ह हा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये स्ट्रिंग मेसेज पास केलेला आहे आणि तो सुपर MSG म्हटलेला आहे म्हणजेच एक्सेप्शन क्लासच्या कन्स्ट्रक्टरला मेसेज पास केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर क्लास निगेटिव्ह डेमो म्हटलेला आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS नेहमीप्रमाणे मेन मेथड लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये एज इज इक्वल टू 0 आणि स्ट्रिंग नेम स्टार्टला एजला 0 व्हॅल्यू असेल केली आणि नेमला नल आहे, बरोबर. बफर रीडर BR इक्वल्स टू न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टम डॉट इन. बफर रीडर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, त्याच्या थ्रू आपण युजरला मेसेज प्रिंट केलाय बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर एज अँड नेम ऑफ पर्सन. ट्राय ब्लॉक मध्ये आपण एज आणि नेमच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट केल्या. एज इंटिजर डॉट पार्सिंग BR डॉट रीड लाईन. का तर जी काही एजची व्हॅल्यू येणार आहे ती ऍज अ स्ट्रिंग येणार आहे, त्यातनं आपल्याला इंटिजरची व्हॅल्यू पाहिजे म्हणून आपण इंटिजर डॉट पार्सिंग म्हटलेलं आहे आणि BR डॉट रीड लाईन. त्याच्यानंतर नेम इज इक्वल टू BR डॉट रीड लाईन. नेम हे स्ट्रिंगच आहे त्यामुळे ते काही कन्वर्ट करायची गरज नाही आपल्याला. BR डॉट रीड लाईन आपल्याला डायरेक्टली स्ट्रिंग देणार आहे, बरोबर. त्यामुळे नेम इज इक्वल टू BR डॉट रीड लाईन म्हटलंय, पण एज मात्र इंटिजर डॉट पार्सिंग BR डॉट रीड लाईन म्हटलं. पुन्हा इथं कम्पेअर करायचा, एज इज लेस दॅन 0 असेल तर आपल्याला थ्रो न्यू निगेटिव्ह म्हणजेच हा क्लासचा ऑब्जेक्ट जो आपण कस्टम निगेटिव्ह क्लास लिहिला एक्सेप्शन साठी त्याचा ऑब्जेक्ट थ्रो करायचा थ्रो न्यू निगेटिव्ह एज इज निगेटिव्ह हा मेसेज त्याच्यामध्ये पास करायचा आहे. एल्स सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एज इज पॉझिटिव्ह आणि कॅच करायचं आहे की एक आपल्याला एक्सेप्शन कॅच निगेटिव्ह एन आणि फक्त प्रिंट करायचं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एन. ओके, क्लिअर आहे का?